पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पांडुरंगा, मी आज तुझी यथासांग पूजा नाही करू शकणार आणि याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय। असंही पाय बरा होईपर्यंत मी देवळात सुद्धा येऊ शकणार नाही। मला माफ कर, पण मला खात्री आहे मी तुला कुठूनही नमस्कार केला तरी तू तो गोड मानूनच घेशील। भक्ताचा प्रसाद हसून खातोच देवा, मग असू दे तो पेढा, असू दे तो खवा। वाह, एरवी संत साहित्याचे दाखले देणारी माझी भाची आज स्वतः नवीन काहीतरी रचते। वाह, खूप छान। चाय गरम, चाय गरम। मामा रे, तू का आणलास चहा? अगं मग काय झालं, इतकी वर्ष सगळ्यांना तू चहा आणून देतेस, वेळेत न मागता जो जिथे असेल त्याच्या हातात आणून देतेस। मग तुझ्यासाठी मी एवढंच केलं तर काय बिघडलं? मामा रे, बर ते सोड, पटकन चहाचा घोट घे आणि सांग कसा झालाय। म्हणजे तू केलास चहा? मग तर बघितलंच पाहिजे। बघ बघ। मामा, काय कमाल चहा बनवलास तू। मला खरंच एवढे दिवस माहित नव्हतं तू एवढा भारी चहा बनवतोस ते। तुला आवडतं ना, म्हणून आलं जरा जास्त घातलं। माझ्या चहाचं कौतुक बाजूला राहू दे, आधी मला तुझं कौतुक करायचंय। मामा रे, माझं कसलं कौतुक? वीणा, कालच्या सोहळ्यामध्ये किती अप्रतिम गायलीस तू, अगदी तल्लीन होऊन मनापासून गायलीस। असंच गात राहा वीणा। खरं सांगू, तुझ्या गळ्यात ना सरस्वती आहे। कुठल्याही प्रकारचं शास्त्रोक्त शिक्षण न घेता तू इतकी सुंदर गातेस। अशीच कायम गात राहा। मामा रे, हे तू कधी आणलास आणि काही बोललाही नाहीस तू? वीणा, मी हे विकत नाही घेतलं। खरं तर मला हे कोणीतरी काही वर्षांपूर्वी भेट म्हणून दिलं होतं आणि तेच मी तुला देतोय। मामा, तुला मिळालेली भेटवस्तू मला का देतोयस? एक विचारू, कोणी दिली रे तुला ही भेटवस्तू? होती एक। होती एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला माझं गाणं आवडलं होतं। आणि कोण होती ती व्यक्ती? तीच व्यक्ती ज्या व्यक्तीला माझ्या गाण्याचं कौतुक होतं, ती। ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर राहू दे, पण मामा, ही तुला मिळालेली भेटवस्तू आहे आणि अरे, तिने किती प्रेमाने दिली असेल तुला ही। खरंय, खूप प्रेमाने दिली होती। पण वीणा, आता ह्यावर तुझा अधिकार आहे, कारण ही वस्तू माझ्याकडे असून नसल्यासारखी आहे। कारण ना माझ्याजवळ माझं गाणं आहे, ना ती व्यक्ती। मामा, जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस। हे नीट जपून ठेव आणि अशीच कायम गात राहा। चहा घे, थंड होईल। मामा,
तू पुन्हा गायला सुरुवात का नाही करत? सांग ना, तू पुन्हा गायला सुरुवात का नाही करत? स्वतः ठरवून दूर केलेल्या गोष्टींना पुन्हा आपलंसं करणं खूप कठीण असतं मीना. मग ती आपली माणसं असोत किंवा कला. माने, मी तिथे जास्त वेळ थांबणार नाहीये. आज सरपोतदार येत आहेत प्रभास आणि तन्वीच्या लग्नाविषयी बोलायला. आणि प्रभासच्या लग्नाहून जास्त माझ्यासाठी काही महत्वाचं नाहीये. कळलं? ठेवा फोन. संगमनेरला चल. बायको. किशाचा आवाज? बायको. गुड मॉर्निंग. कशी आहेस बायको? किशा, तुला घरात येण्याची परवानगी कुणी दिली? बायको, किशा रांगडे पाटलाला कधीच कुठेच कोणाचीच परवानगी लागत नाही. विसरलीस का? आणि कसं आहे ना बायको, आपण तुझ्या दिलात शिरलोय. मग आता घरात शिरल्यावर आवाज कशाला वाढवती? ठीक आहे, ताजी टवटवीत फुलं घे आणि फुलांसारखीच टवटवीत हो. ते इंग्रजीत काय म्हणतात? हां, गेट वेल सून. बायको, क्या बात है. बायकोच्या आदा. पण बायको, तुला सांगतो, तुझा ना हात स्वभाव नडलाय तुला. म्हणजे बघ, तू जर लग्नाला तयार झाली असती तर एवढा मोठा मॅटर झालाच नसता. पण ठीक आहे, तुझी काही एकटीची मिस्टेक नाही. आपल्या पोरांनी पण घोळ घातला, पण असा फोडला आपण त्यांना. तुला सांगतो. किशा, ऐक ना. बोल ना बायको. मला काहीही सांगू नको आणि मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. हे बघ, मी तुला सांगून ठेवते, बाबा यायच्या आत इथून निघ, नाही तर. सासरे बुवा देवळात काम करू राहिले, आपण बघून आलो. आणि मामे सासरे बुवा बँकेत गेलेत. आपला माणूस आहे तिथं, त्यांच्यावर लक्ष ठेवून. मामी आत्या, उर्मी. मामे सासूबाई भाजी घेऊन राहिल्या. अरुंधतीची त्यांची झुंपून दिली चांगलीच. त्यामुळे या घरात आता इथं फक्त तू आणि मी दोघंच. बायको, मुद्द्यावर येतो. कसं आहे, तू जर लग्नाला तयार झाली असती तर एवढा मोठा मॅटर झालाच नसता. पण ठीक आहे, आता इथून पुढं असा मॅटर व्हायला नाही पाहिजे म्हणून सांग, आपण पटकन लग्न करून टाकू. अगं, आता लग्नाला जर तयार झालीस तर मी डॅडीला सांगू शकतो ना, बायको एका पायावर लग्नाला तयार झाली. वीणा, आता निदान भाजी तरी निवडून देश. देवा 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 देवा, काय करू मी ह्या मुलीचं? आता हे गाव गुंड तुला घरी भेटायला यायला लागले. मामे सासूबाई, अहो घाबरता कशाला? आशीर्वाद द्या आणि जावयाबद्दल जरा चांगलं बोलत जा. वीणा, अगं आपलं घर म्हणजे काही धर्मशाळा नाहीये.
कधीही कुणी यायला. मामी आत्या ग, मी नाही बोलवलंय त्याला. बोलाव ना. बरोबर ना मामे सासूबाई? म्हणजे कसं आहे, एकदा माझ्यासोबत लग्न झालं की सगळी लाईन खतम ना. भेटायला येणाऱ्यांचा प्रश्नच नाही. किशा, बोल ना बायको. जाऊ दे, आपण निघतो. तू काळजी घ्या आणि लवकर बरी हो. आपल्या दोघांना एकत्र शॉपिंगला जायचंय लग्नाच्या. येऊ का? ऐका, काळजी घ्या बायकोची. येतो येतो मामे सासूबाई. वीणा, तू ना याच मुलाशी लग्न करून टाक, म्हणजे ना आमच्या सगळ्या कटकटी संपतील. आणि लोकांनी नको नको ते बोलण्यापेक्षा आम्हीच तुमचं लग्न लावून दिलेलं बरं ना. मामी आत्या, तू या अशा घरात उर्मीच्या लग्नाचा विचार करशील का? डोकं ठिकाणावर आहे ना वीणा? का पायाला मार बसलाय तसा डोक्यालाही बसलाय. उर्मीच्या लग्नाच्या बाबतीत एकही वाईट शब्द काढलास ना तर जीभ खेचून हातात देईन. येस. पगार किती आहे तुमचा? काय? प्रश्न रिपीट करून मी माझा वेळ वाया घालवत नाही. प्रश्न ऐकलाय तुम्ही, मला उत्तर हवंय. 30,000. 30,000 वर्षाचा जितका पगार आहे ना तुमचा, त्याच्या तिप्पट माझं दिवसाचं उत्पन्न आहे. त्यामुळे वेळेची किंमत तुम्ही नाही सांगायची मला. या बँकेमध्ये माझे जितके अकाउंट्स आहेत ते बंद करायचे आहेत मला, म्हणून एक माणूस पाठवला होता तुमच्याकडे. तुम्ही त्याला परत पाठवलं हे सांगून की मला पर्सनली इथे येऊन सह्या करायला लागतील. का? तुम्हाला काय वाटलं मला काही कामं नाही आहेत? माझी सगळी महत्वाची कामं सोडून मी काही इथे सह्या करायला येऊ? अहो मॅडम, इथलेही काही नियम आहेत. नियमांना अपवाद असतात. हे बघा मॅडम, जरा शांत राहा. त्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. हे बघा मॅडम, आमचे साहेब येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. म्हणजे तुम्ही या ब्रँडचे मॅनेजर नाही आहात? नाही मॅडम. हे बघा, आले आमचे साहेब. काय रे? साहेब, मॅडमचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे. साहेब, अकाउंट क्लोजिंगचा फॉर्म. बसा. वेळ नाहीये. फक्त 2 मिनिटं लागतील. तुमच्या सह्या झाल्या की काम झालं. नो थँक्स. प्लीज. इट्स ओके. ज्या ठिकाणी फुल्या मारल्या आहेत तिथे सही करा.
कागदावर सुद्धा फुल्या मारायला जमतात का तुम्हाला? नाही, मला वाटलं फक्त नात्यांवरच जमतात. शैलजा, मिस शैलजा सदावर्ते. सॉरी मिस शैलजा सदावर्ते. मला फक्त इतकंच विचारायचं होतं की का इथली सगळी खाती अचानक बंद का करता तुम्ही? कारण इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मागे तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो किंवा नात्यांमधली. मिकी यार, मला ना फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते. त्या उर्मीची ऑफर ना डेंजरस नसावी. म्हणजे वीणा जर तुला ग्रुपमध्ये हवी असेल तर माझ्याशी लग्न कर वगैरे. दादू मॅड आहे का ती उर्मी? किती फिल्मी आहे सगळं. जाऊ दे ना, सोड. नाही बघ, आपला ना तो लुकआउट नाही आहे. मला काही करून ना वीणाला बँड मध्ये इन करायचंय. दादू एक सांगू का, तू ना त्या उर्मीच्या एक्सचेंज ऑफरच्या नादी नको लागूस. तू स्वतःच्या आयडियाजने वीणाला पटव. बँड जॉईन करायला. हा हा तुला काय वाटलं? हा काही नाही. नाही काय वाटलं? काही नाही, काही नाही. नाही सांग ना. काही नाही यार. अरे यार गप ना. थांब, फोन आलाय. कोणाचा आहे? वीणाचा आहे? काय वीणा वीणा लावलंय तू? थांब जरा. अरे यार, अजयचा आहे. थांब जरा. हा बोल अजय. डूड कुठेस तू? रिहर्सल हॉल वरती ये इमिडिएटली. हो मी येतोय, पण इमिजिएटली का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम म्हणजे लोचा झालाय, लोचा. अरे काय झालंय सांग ना. अरे सॉरी सॉरी सॉरी, लोचा वगैरे काही झाला नाहीये. पण तू जिंकलायस मित्रा. फायनली तुझी वीणा इथे रिहर्सल हॉलला पोहोचलीये. व्हॉट? वीणा या रिहर्सल हॉलवर? इट्स इम्पॉसिबल. येस एक्झॅक्टली, आम्ही पण तेच म्हणत होतो. नॉट पॉसिबल. लेकिन इम्पॉसिबल को पॉसिबल करके दिखाया तूने मेरे भाई. बरं ये चल, फोनवरती बोलण्यात वेळ नको घालू. ये पटकन. कमन कमन. मी येतोय, लगेच येतोय मी. काय झालं? मिकी मिकी, एक आश्चर्यकारक गोष्ट घडलीये. काय? जी मुलगी मला काल बँड मध्ये जॉईन होण्यासाठी नकार देत होती ना, ती आज चक्क रिहर्सल हॉलवर आलीये. मिकी यार, चल मी रेडी होतो आणि लगेच निघतो. चालेल. बाय 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 बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटायलाच लागणार या वीणाला. बघायलाच पाहिजे माझ्या दादूवर अशी काय जादू केली तिने. हा येस ऑफ कोर्स. अरे हे बघ, हा बघ. विठ्ठल पावलेला माणूस आला. चला चल चल इतनी बड़ी बात है भाई, पार्टी तो बनती है. आणि किती दिवस झाले आपण पिझ्झा खाल्ला नाहीये, बर्गर खाल्ले नाही आणि मोमोज पण खाल्ले नाहीये. येस. अगं हो, चिल चिल चिल. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो, यू फायनली डन इट. हा, आणि तू म्हणाला होतास ना की वीणाच्या नावाची खुर्ची हवी आहे, वीणा आल्यानंतर तिला द्यायची आहे वगैरे वगैरे, राईट? या, सो ती खुर्ची रेडी आहे, ती आली आहे आणि ती खुर्चीवर बसून तुझी वाट बघतीये. सो चल रे चल, सुष्मिता वाट बघते तुझी. चल लवकर. अंकल, सुष्मिता नाही रे, वीणा.
तेच ते ग, सुष्मिता म्हणजेच वीणा. गाईज तुम्हाला ना समजत नाही ऍक्च्युली. म्हणजे प्रभास, सगळं समजलंय हा आम्हाला. उगाचच आता साळसूतपणाचा आव नको आणूस. एवढ्या ट्रिप्स केल्यास तू संगमनेरला, शेवटी तू सक्सेसफुल झालासच. यार मी अजूनही शॉक मध्ये. म्हणजे ते शॉक वगैरे सगळं जाऊ दे. ती किती वेळ वाट बघते. चल जा तिला भेट, जा. तू जा रे, जा, जा. देवाचे उपकार आहे तुझ्यावर. जा जा. थांब ना जरा, थांब. आधी त्या दोघांना भेटू दे, त्याचा शॉक कमी करू दे, मग आपण जाऊ ना.